नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर तुम्ही विचार करत असाल की ही कसली झाडं आहेत, तर ही झाडं आहेत मारबेटीची. तर आता ही मारबेटीची झाडाचा पाला आपल्याला पोपटीमध्ये टाकायचा, तर तो काढायला लावणे. तर पाला घेऊन झाला ना, पाला घेऊन झाल्यावर तिथं दिसल्या म्हशी. त्या म्हशींना दिसल्या हिरवा हिरवा पाला, त्या लागल्या सगळ्या माझ्या मागं. तर आता इथं सगळं चिकन शेंगा सगळा धुवून घेतलेला पाला बिला. तर इथं माझ्या जावसनी आता कुकरमध्ये घेतले पोपटी बनवायला. तर पहिले लावतं ती पाल्याचा थर. तर माझ्या जावसचा उपास आहे, तरी पण तिने आम्हाला पोपटी बनवून देते खायला. त्यानंतर आता टाकले वालाच्या शेंगा. त्यानंतर तुरीच्या शेंगा टाकल्या. आता टाकले थोडासा ओवा. ओवा का टाकायचा असं, पोट साफ करायसाठी थोडासा. त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आपल्याला मीठ. मीठ टाकून झाल्यावर परत टाकायचे शेंगा. आता शेंगा टाकून झाल्यावर मग चिकनचा थर लावायचे. चिकनचा थर लावून झाल्यावर परत आता शेंगा टाकायच्या आणि आपल्याला त्याच्यावर परत आता अंड्यांचा थर लावायला घेतले. त्याच्यावर परत शेंगा टाकायच्या आणि आपल्याला मीठ टाकायचं. तेव्हा परत तुरीच्या शेंगा. असं 2 थर लावलेले आहेत आम्ही. तर सगळं झाल्यावर आता मस्त मारबेटीचा पाला परत सगळा ठेवायचा आहे वरती न, दाबून चांगला पॅक करायचा आपल्याला. आता आपली कुकर पॅक झालेली आहे. आता आपल्याला और अभी सिलेंडर के क्या रखने का, कुकर रखने का गैस पे, सिलेंडर पे नहीं, सिलेंडर के गैस. चल आता गॅसवर कुकर ठेवायचं आपल्याला. तर 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला. त्यानंतर मस्त आता आपली पोपटी तयार झालेली आहे. आता ती घेतली आम्ही परातन काराला. आरामात. तर बघा कशी मस्त आमची गरमागरम पोपटी तयार झालेली आहे. बरोबर झाले, सुकी सुकी होऊन बाप गेली खूप बरोबर मस्त. साई खाईल आता अंडा. आईच्या मागं मस्त लागलेला. साईच्या नानीने बनवली आहे पोपटी. हे बघा, मला घेतो बोलून दाखव ग्लास. कसा सॉस. तर इथं माझ्या जावंच आहे उपास, तर ती खाते बटाटे तळलेली. तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पोपटी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा.